वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण इयत्ता 12वीची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. विषय आहे सायकॉलॉजी म्हणजेच मानसशास्त्र. 48 हा कोड नंबर आहे या विषयाचा आणि ही परीक्षा झाली होती 15 मार्च 2023 म्हणजे मागच्या वर्षीची ही प्रश्नपत्रिका आहे. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे. या प्रश्नपत्रिकेची 4 पानं आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. याची उत्तरे कशी लिहायची ते आपण पाहणार आहोत. तसेच मॉडेल ॲन्सर पण देणार आहे मी. मॉडेल ॲन्सर पेपर चेक करण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन असतं. ते मॉडेल ॲन्सरनुसार आपण उत्तरं पाहूया. चला सोडवूया 12वी कला शाखेची मानसशास्त्र या विषयाची मागच्या वर्षीची ही प्रश्नपत्रिका. या सूचना तुमच्या प्रश्नपत्रिकेत तुमच्यासाठी दिलेल्या असतात. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी. दुसरी सूचना, उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला अंक दिलेले आहेत, ते कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते दाखवितात. तिसरी महत्त्वाची सूचना, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पृष्ठावर करावा. म्हणजे जे प्रमुख प्रश्न आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, हे नवीन पानावर घ्यायचे, एकाखाली एक लिहायचे नाहीत. या सूचना विचारात घेऊन नीटनेटकं उत्तर लिहायचं आहे. उत्तरपत्रिका छान ठेवायची. पहा, याला म्हणतात मॉडेल ॲन्सर. हे असतं कॉन्फिडेन्शियल, फक्त शिक्षकांच्यासाठी हे उपलब्ध असतं. पण तुम्हाला हे देते कारण तुम्हाला उत्तर लेखनाचा सराव हवा. उत्तर कसं लिहायचं ते यावरून नक्की कळेल. अधिक गुण मिळतील तुम्हाला. सायकॉलॉजी 48 हा कोड क्रमांक. मॉडेल ॲन्सर्स म्हणजे नमुना उत्तरं दिलेली आहेत आणि स्कीम ऑफ मार्किंग म्हणजे गुणदान कसं केलं जाईल, कोणत्या मुद्द्याला, कोणत्या प्रश्नाला किती असेल, हे इथं सगळं दिलं आहे. प्रश्नपत्रिका 15 मार्च 2023. 3 तासाचा वेळ, 8 पेजेस आहेत या उत्तरपत्रिकेची आणि 80 गुण आहेत. या मॉडेल ॲन्सरनुसार आपण उत्तरे कशी लिहायची ते पाहूया. या सूचना शिक्षकांच्यासाठी असतात. गुणदान पद्धती आहे. प्रश्न पहिला अ, ब, क, ड वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. 5-5 गुणांचा हा प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1-1 गुण आहे. दुसरा प्रश्न 10 गुणांचा आहे. प्रत्येक उपप्रश्नाला 2 गुण. तिसरा प्रश्न 12 गुणांचा आहे. प्रत्येक उपप्रश्नाला 3 गुण. चौथा प्रश्न 8 गुणांचा. प्रत्येक उपप्रश्नाला 2 गुण. पाचवा प्रश्न 10 गुणांचा. प्रत्येक उपप्रश्नाला 2 गुण. सहावा प्रश्न 10 गुणांचा. प्रत्येक उपप्रश्नाला 5 गुण. आणि सातवा प्रश्न 10 गुणांचा आहे. तो 10 गुणांच्यासाठी एकच प्रश्न. अशा प्रकारे प्रश्नपत्रिकेत एकूण 7 प्रश्न आहेत. आता 7 प्रश्न जर एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतले तर खूप मोठा व्हिडिओ होईल, म्हणून याचे 3 भाग केलेत. पहिल्या भागात पहिला दुसरा प्रश्न सोडवला आहे. ते व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. प्लेलिस्ट पहा एकदा या चॅनलवर. मानसशास्त्राची प्लेलिस्टमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला मिळेल. दुसरा भाग आहे, त्यामध्ये 3रा-4था प्रश्न घेतला आहे. हा पण व्हिडिओ तयार आहे, तो या चॅनलवर पोस्ट केलेला आहे. प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता किंवा या 3ऱ्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी देईल. भाग 3ऱ्यामध्ये आपण 5वा, 6वा, 7वा प्रश्न सोडविणार आहोत. चला तर पाहूया. नमुना प्रश्नपत्रिका, नमुना उत्तरपत्रिका. प्रश्न क्रमांक 5वा. खालील संकल्पना 25 ते 30 शब्दात स्पष्ट करा. कोणत्याही 5 लिहायच्यात. 7 पैकी 5 लिहायच्या. 10 गुण आहेत. म्हणजे प्रत्येक एका संकल्पनेला किंवा प्रश्नाचं उत्तर लिहायला 2 गुण असतील. 1. शून्याच्या वरील जीवन. 2. सत्सद विवेक बुद्धी. 3. निरीक्षणात्मक अध्ययन. 4. भाषिक गैरवर्तन, पण इथे भावनिक गैरवर्तन पाहिजे. 5. इंटरनेटचे परावलंबित्व. 6. निपक्षपातीपणे ऐकणे. 7. शारीरिक लवचिकता. आपण 2 गुणांच्यासाठी संकल्पना स्पष्ट करणार आहोत. त्यासाठी काय मार्गदर्शन दिलं आहे, हे टीचरसाठी दिलेलं मार्गदर्शन की या प्रश्नाच्या उत्तरात हे मुद्दे आले पाहिजेत. प्रश्न 5वा. खालील संकल्पना 25 ते 30 शब्दात स्पष्ट करा. कोणतेही 5 सोडवायच्या. 10 गुण. जो पहिला प्रश्न आहे त्याच्यात हे मुद्दे आले पाहिजेत. शून्याच्या वरील जीवनमध्ये सकारात्मक मानसशास्त्राचा उद्देश. जास्तीत जास्त शून्याच्या वर येणे. DSM प्रणाली. शून्याच्या खाली अनेक विकृती. अकार्यक्षमता. शून्याच्या वर आनंद, आशावाद. सकारात्मक गुणधर्माचा समावेश.
आणि ते दिले पान क्रमांक 97. याचा अर्थ ह्या प्रश्नाचं उत्तर पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 97वर आहे. पुढच्या प्रश्नांचं मार्गदर्शन पाहूया. दुसरा प्रश्न, सत्सत विवेकबुद्धी स्वनियंत्रण या घटकाशी संबंध, स्वतःच्या आवेगावर नियंत्रण, सत्सत विवेकबुद्धीचा संबंध, गुणविशेषाचे प्रमाण जास्त, सुसंघटित जबाबदार, गुणविशेषाचे प्रमाण कमी, बेजबाबदार. हे मुद्दे उत्तरात आले पाहिजेत, हे शब्द. आणि या प्रश्नाचं उत्तर पुस्तकाच्या पान क्रमांक 27वर दिलेलं आहे. प्रश्न तिसरा, निरीक्षणात्मक अध्ययन. अल्बर्ट बांडुरा इतरांच्या वर्तनाचे निरीक्षण करून स्वतः करून पाहून शिकतो. खाणे, चालणे, लिहिणे इतरांचे निरीक्षण करून शिकतो. पान क्रमांक 40, पाठ्यपुस्तकात पान क्रमांक 40वर याचं उत्तर मिळेल. प्रश्न चौथा, भावनिक गैरवर्तन. आरडाओरडा करणे, अपमानास्पद बोलणे, उपदेशाचे डोस देणे, धमकीयुक्त दोषारोप करणे इत्यादी. पाठ्यपुस्तकात पान क्रमांक 52वर दिलेलं आहे याचं उत्तर. पाचवा प्रश्न, इंटरनेटचे परावलंबित्व. धोक्याच्या सूचना किंवा घंटा, स्पष्टीकरण, मानसिक आरोग्य व्यावसायिकांकडून मदत. याचं उत्तर आहे पान क्रमांक 93वर पाठ्यपुस्तकामध्ये. सहावा प्रश्न, निपक्षपातीपणे ऐकणे. स्वतःची मते बाजूला ठेवून दुसऱ्या व्यक्तीचे ऐकणे. निपक्षपाती ऐकणे याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसरी व्यक्ती काय सांगत आहे याच्याशी सहमत असणे आवश्यक आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर पाठ्यपुस्तकात पान क्रमांक 84वर आहे. सातवा प्रश्न, शारीरिक लवचिकता. तणावजन्य परिस्थितीतून सक्षमपणे बाहेर पडणे, आजार, अपघात सामोरे जाऊन यशस्वी बाहेर पडणे. पान क्रमांक 105वर या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आता यानुसार आपण उत्तरं पाहूया. प्रश्न पहिला, शून्याच्या वरील जीवन. 1. मानवी जीवनाला रेषेच्या सहाय्याने दर्शवायचे असल्यास असे दिसून येते की 0 ही संख्या मानवी जीवनातील सकारात्मक आणि नकारात्मक बाबींचा विभाजक आहे. 2. शून्याच्या वर आनंद, आशावाद, विश्वास, बलस्थाने, तदनुभूती, सजगता, लवचिकता, समाधान, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य अशा धनात्मक बाबी आहेत. तर शून्याच्या खाली ताणतणाव, नैराश्य, भीती, चिंता, मानसिक विकृती अशा ऋणात्मक बाबी आहेत. 3. सकारात्मक मानसशास्त्र मानवाच्या शून्याच्या वरील जीवनाचा म्हणजे धनात्मक बाबींचा अभ्यास करण्यावर भर देते. 2. सत्सत विवेकबुद्धी. उत्तर 1. सत्सत विवेकबुद्धी हा व्यक्तिमत्वाच्या पंचघटक सिद्धांतात स्पष्ट करण्यात आलेल्या 5 गुणवैशिष्ट्यांपैकी एक गुणविशेष आहे. सत्सत विवेकबुद्धी या गुणविशेषाचा स्वतःच्या आवेगावर नियंत्रण ठेवण्याशी व त्यांना दिशा देण्याशी संबंध असतो. 2. ज्या व्यक्तींमध्ये सत्सत विवेकबुद्धी जास्त प्रमाणात असते अशा व्यक्ती सुसंघटित, जबाबदार, नियोजनबद्ध, पूर्ण कष्टाळू व शिस्तप्रिय असतात. या उलट ज्या व्यक्तींमध्ये सत्सत विवेकबुद्धी कमी प्रमाणात असते अशा व्यक्ती निष्काळजी व बेजबाबदार दिसून येतात. 2 गुणांच्यासाठी 2 मुद्दे तरी आले पाहिजेत. 3. निरीक्षणात्मक अध्ययन. अल्बर्ट बांडुरा यांच्या मते आपण अनेक गोष्टी इतरांच्या वर्तनाचे निरीक्षण करून आणि त्यानंतर त्या गोष्टी स्वतः करून पाहून शिकतो. आपण खाणे, चालणे, लिहिणे यासारखी अनेक कौशल्ये इतरांचे निरीक्षण करून शिकतो. आपण इतरांच्या केवळ शारीरिक हालचालीचेच अनुकरण करत नाही, तर इतर व्यक्ती कशाप्रकारे विचार करतात, कशाप्रकारे मूल्यमापन करतात, कशाप्रकारे निर्णय घेतात इत्यादी बाबींचेही अनुकरण करतो. 4. भावनिक गैरवर्तन. उत्तर 1. इतरांना भावनिक इजा पोचवण्यासाठी केलेले वर्तन म्हणजे भावनिक गैरवर्तन होय. भावनिक गैरवर्तनात दुसऱ्या व्यक्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भावनांचा शस्त्र म्हणून वापर केला जातो. 2. भावनिक गैरवर्तनाच्या अनुभवामुळे स्व-आदराला तडा जाणे, आत्मविश्वास ढासळणे, नैराश्य येणे, चिंता वाढणे, आत्महत्येचे विचार मनात येणे अशा समस्या निर्माण होतात. 5. इंटरनेटवरील परावलंबित्व.
सध्याच्या काळात नेट वापरणे अत्यावश्यक आहे. आपण ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की इंटरनेट ही समस्या नाही. आपण ते कसे वापरतो आणि रोज किती वेळ सर्फिंग करतो यावर आपल्या समस्या उद्भवू शकतात. जेव्हा आपण नेट वापरतो तेव्हा कशासाठी वापरतो हे लक्षात घेतले पाहिजे. उदाहरणार्थ ऑनलाईन जुगार, गेमिंग किंवा खेळ, अश्लील साहित्य इत्यादीवरील उदाहरणात अत्यंत टोकापर्यंत इंटरनेटच्या अधीन झालेली उदाहरणे आपण पाहतो. बऱ्याचदा लोकांना व्यावसायिक तज्ज्ञाच्या मदतीची गरज नसते, परंतु त्यांची नेटवर अति अवलंबून राहण्याच्या काही धोक्याच्या सूचना किंवा घंटा तुम्ही इंटरनेटवर जास्त अवलंबून राहिल्याने व्यक्त होतात. त्या खालीलप्रमाणे: कामात विलंब किंवा चालढकल किंवा दिरंगाई, नेहमीच्या कामात कंटाळा किंवा नीरसपणा, वेळेचे भान नसणे, इंटरनेट वापरताना अत्यानंदाची भावना, वेळापत्रकांना प्राधान्य देण्यात किंवा ठेवण्यात अक्षमता, कमी खाणे किंवा संगणकापासून दूर जाऊ नये म्हणून जास्त खाणे, डोकेदुखी, मानदुखी, कोरडे डोळे, पाठदुखी इत्यादी शारीरिक लक्षणे. स्वच्छतेची निष्काळजी, जसे ऑनलाईन राहण्यासाठी आंघोळीचा कंटाळा. लक्षणे जाणवणाऱ्या व्यक्तीस काही सोपी परंतु महत्त्वपूर्ण प्राथमिक मदत प्रदान करू शकतो. जेव्हा असे दीर्घ कालावधीनंतरही लक्षात येत नाही, तेव्हा त्याचा परिणाम मोठ्या मानसिक समस्येमध्ये होतो. तथापि एक गोष्ट आपण कधीही विसरू नये की अशा मानसिक समस्यांवरील उपचार सर्वसामान्य व्यक्तीकडून नव्हे, तर केवळ मानसिक आरोग्य व्यावसायिक तज्ज्ञांद्वारे केले जाऊ शकते. तुम्ही ती व्यक्ती आणि मानसिक आरोग्य व्यावसायिक तज्ज्ञात दुवा बनू शकता आणि त्या व्यक्तीस योग्य व्यावसायिक तज्ज्ञाची मदत मिळविण्यास प्रोत्साहित करू शकता. मानसिक आरोग्याच्या समस्येमध्ये एखाद्या व्यक्तीस प्रथमोपचार प्रदान करणे हे मनोविकारांच्या समस्येप्रमाणेच महत्त्वाचे आहे आणि काही वेळा हे जीवनरक्षक होऊ शकते. 6. पुढची संकल्पना: निःपक्षपातीपणे ऐकणे. स्वतःची मते बाजूला ठेवून एखादी व्यक्ती काय सांगत आहे ते ऐकणे म्हणजे निःपक्षपातीपणे ऐकणे होय. तणावग्रस्त व्यक्ती बोलत असताना तिच्यावर टीका केल्यास, तिला दोषी ठरवल्यास, तिला अपराधी व असहाय्य वाटते व ती स्वतःच्या भावना व विचार व्यक्त करणे थांबवते. त्यामुळेच तणावग्रस्त व्यक्ती तिच्या भावना व्यक्त करीत असताना तिला तदनुभूती दर्शवणे व तिचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेणे आवश्यक असते. परिणामी व्यक्तीला आधार मिळाल्यासारखे वाटते व ती स्वतःच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करते. 7. शारीरिक लवचिकता. आव्हान स्वीकारणे, तणावाला सामोरे जाण्याची ताकद टिकवून ठेवणे म्हणजे शारीरिकदृष्ट्या, आणि तणावजन्य परिस्थितीतून सक्षमपणे बाहेर पडणे म्हणजे शारीरिक लवचिकता. आजार, अपघात आणि शारीरिक गरजा यासारख्या परिस्थितीला सामोरे जाऊन त्यातून यशस्वीपणे बाहेर पडण्याची क्षमता. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रत्येकी 80 ते 100 शब्दात लिहा. 10 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 3 पैकी 2 सोडवायचे. 1. समस्या परिहाराच्या पायऱ्या स्पष्ट करा. मुद्दे दिलेले आहेत. समस्या ओळखणे, पर्यायी उपाय शोधणे, एखादा पर्याय निवडणे, पर्यायाची अंमलबजावणी करून पाठपुरावा करणे. दुसरा प्रश्न: भावनिक सुदृढतेचे तुम्हाला होणारे लाभ स्पष्ट करा. मुद्दे आहेत: ताणाशी समायोजन, उच्च स्वनियमन, कार्यक्षमता विकास, जीवनविषयक समाधानी वृत्ती. तिसरा प्रश्न: मानसिक विकृतीचे निकष स्पष्ट करा. मुद्दे आहेत: चिकित्सालयीन लक्षणे, मनस्ताप व अक्षमता, कार्यात्मक बिघाड, तीव्र ताणकांना दिली जाणारी सर्वसामान्य अपेक्षित प्रतिक्रिया. 3 पैकी 2 सोडवायचे. 10 गुण. यासाठी मार्गदर्शन दिलेलं आहे. प्रश्न 6. खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 80 ते 100 शब्दात लिहा. 10 गुण. 1. समस्या परिहाराच्या पायऱ्या. हे सगळे मुद्दे तुमच्या उत्तरात आले पाहिजेत. 1. समस्या ओळखणे. समस्या ओळखून शब्दात मांडणे. समस्या ओळखण्यात चूक, समस्या सुटणार नाही. दुसरा मुद्दा: पर्यायी उपाय शोधणे. समस्येचे काही उपाय प्रभावी तर काही निष्फळ. संभाव्य उपायांचा शोध घेण्याचा प्रयत्न. पर्यायी उपायांचा विचार. 3. एखादा पर्याय निवडणे. अनेक पर्यायातून तर्कनिष्ठ पर्यायाची निवड. तर्कसंगत विचाराच्या समस्या सुटण्यास उपयोग. 4. पर्यायाची अंमलबजावणी करून पाठपुरावा करणे.
प्रत्यक्ष एखाद्या पर्यायाची अंमलबजावणी, पर्यायाचे मूल्यमापन, निराकरण न झाल्यास मागील पायरीवर जाणे. आता या प्रश्नाचं उत्तर पान क्रमांक 37वर आहे तुमच्या पुस्तकामध्ये. 37 पानावर हे उत्तर आहे. दुसऱ्या प्रश्नाच्या संदर्भात पाहूया आपण. भावनिक सुदृढतेचे तुम्हाला होणारे लाभ. पहिला लाभ, ताणाशी समायोजन, मित्राशी चर्चा, व्यायाम इत्यादी. 2. उच्च स्वनियमन, भावनांना आपल्यावर वरचढ होऊ देत नाहीत, नकारात्मक भावना जीवनाचा भाग. 3. कार्यक्षमता विकास, सकारात्मक भावना ऊर्जा व उत्साह निर्माण करतात, विविध कार्यामध्ये कार्यक्षमता उंचावण्यासाठी उपयोग. 4. जीवनविषयक समाधानी वृत्ती, इतरांसोबत घनिष्ठ संबंध, स्वयंसेवेच्या माध्यमातून जीवन अर्थपूर्ण बनवतात. या प्रश्नाचं उत्तर पान क्रमांक 51वर पाठ्यपुस्तकात आहे. तिसऱ्या प्रश्नात, मानसिक विकृतीचे निकष. 1. चिकित्सालयीन लक्षणे, लक्षणाच्या एकत्रित समूहाला सिंड्रोम, मनोचिकित्सक लक्षणानुसार निदान. 2. मनस्ताप व अक्षमता, मानसिक विकृती निदानासाठी तीव्रताण. अक्षमता लक्षणे, मनस्तापामुळे भय, चिडचिडेपणाची निर्मिती, अक्षमतेमुळे भूमिका व कर्तव्य पार पाडण्यात अपयशी. 3. कार्यात्मक बिघाड, मानसिक, जैविक व विकासात्मक घटक मानसिक विकृती ठरवण्याचे निकष आहेत. 4. तीव्र ताणकांना दिली जाणारी सर्वसामान्य अपेक्षित प्रतिक्रिया मानसिक विकृतीचे लक्षण मानले जात नाही. प्रिय व्यक्तीचा अचानक मृत्यू, तीव्र दुःखाची जाणीव मानसिक विकृतीचे लक्षण नाही. सामाजिक, सांस्कृतिक स्तरावर स्वीकारलेले वर्तन मनोविकृतीचे लक्षण नाही. याचं उदाहरण पण द्यायचं आहे आणि याचं उत्तर पान क्रमांक 64-65वर पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे. पाहूया आपण प्रश्न आणि उत्तरं. 1. समस्या परिहारातील पायऱ्या स्पष्ट करा. मुद्दे दिलेले आहेत. 1. समस्या ओळखणे. 2. पर्यायी उपाय शोधणे. 3. एखादा पर्याय निवडणे. 4. पर्यायाची अंमलबजावणी करून पाठपुरावा करणे. या मुद्द्यांना अनुसरून उत्तर आपण पाहूया. जीवनात उद्भवलेल्या समस्यांवर उपाय शोधण्याची प्रक्रिया म्हणजे समस्या परिहार होय. समस्या परिहारातील पायऱ्या पुढीलप्रमाणे आहेत. नंबर 1. समस्या ओळखणे. समस्या ओळखणे ही समस्या परिहार प्रक्रियेतील पहिली पायरी आहे. कोणतीही समस्या सोडवण्यासाठी सर्वप्रथम समस्या ओळखणे व ती व्यवस्थित मांडणे आवश्यक असते. समस्या अचूकपणे ओळखता आली नाही तर समस्या सोडवणे शक्य होत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला रागावर नियंत्रण ठेवायचे असेल तर सर्वप्रथम त्या व्यक्तीला स्वतःला कोणत्या गोष्टीचा राग येतो, राग किती प्रमाणात येतो इत्यादी बाबी ओळखणे आवश्यक असते. 2. पर्यायी उपाय शोधणे. पर्यायी उपाय शोधणे ही समस्या परिहार प्रक्रियेतील दुसरी पायरी होय. एखादी समस्या सोडवण्यासाठी निरनिराळे पर्यायी उपाय असू शकतात. समस्या सोडवण्यासाठी उपलब्ध असणारे विविध पर्याय शोधणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याला वाचलेले लक्षात राहत नसेल तर तो विद्यार्थी वारंवार तोंडी उजळणी करणे, संबंधित मजकूर लिहून पाहणे, संबंधित मजकुराच्या बाबतीत मित्रमैत्रिणीशी चर्चा करणे इत्यादी पर्यायी उपायांचा विचार करू शकतो. 3. एखादा पर्याय निवडणे. एखादा पर्याय निवडणे ही समस्या परिहार प्रक्रियेची तिसरी पायरी होय. या पायरीवर व्यक्ती सारासार विचार करून अनेक पर्यायातून एका पर्यायाची निवड करतो. व्यक्तीची तर्कसंगत क्षमता त्याला योग्य पर्याय निवडण्यास व त्याद्वारे समस्या अधिक वास्तवतेने सोडवण्यास मदत करते. उदाहरणार्थ, याआधी झालेला सर्दीचा त्रास गरम पाणी पिऊन कमी झाल्याचे व्यक्तीला आठवले असता यावेळीही ती व्यक्ती समस्या सोडवण्यासाठी म्हणजे सर्दी कमी करण्यासाठी त्याच पर्यायाची म्हणजे गरम पाणी पिण्याची निवड करेल. 4. पर्यायाची अंमलबजावणी करून पाठपुरावा करणे. पर्यायाची अंमलबजावणी करून पाठपुरावा करणे ही समस्या परिहार प्रक्रियेतील शेवटची पायरी आहे. यात व्यक्ती प्रत्यक्षात एखाद्या पर्यायाची अंमलबजावणी करते आणि त्याद्वारे समस्येचे निराकरण करण्यात मदत झाली की नाही याची पाहणी करते. एखाद्या पर्यायाची अंमलबजावणी करूनही समस्या परिहार झाला नसल्यास व्यक्ती पुन्हा नव्याने पहिल्या पायरीपासून समस्या सोडवण्यासाठी विचार करू लागते. प्रश्न क्रमांक 2. भावनिक सुदृढतेचे फायदे. 1.
ताणाशी समायोजन. भावनिक सुदृढ व्यक्ती ताणाच्या परिस्थितीला चांगल्या प्रकारे हाताळतात. ते आरामदायी जीवनशैली अवलंबतात, जसे मित्रांशी चर्चा, व्यायाम इत्यादी. 2. उच्च स्वनियमन. या व्यक्ती चिंता, राग, भीती या भावनांना आपल्यावर वर चढवू देत नाहीत. आपल्या भावनांना व्यवस्थित हाताळतात. आपल्या भावनिक स्थितीची त्यांना जाणीव असते. या नकारात्मक भावना जीवनाचा एक भाग आहेत असे ते मानतात. 3. कार्यक्षमतेचा विकास. सकारात्मक भावना यांच्यात ऊर्जा व उत्साह निर्माण करतात. याचा फायदा त्यांना अभ्यासासाठी व विविध कामांमध्ये कार्यक्षमता उंचावण्यासाठी होतो. त्यांच्यामध्ये ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची व स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता असते. 4. नवनिर्मिती क्षमता म्हणजे सर्जनशीलता विकास. जीवनविषयक जिज्ञासा व नवनवीन ज्ञान, अनुभव प्राप्त करण्याची लालसा असते. समस्या सोडविण्याचा एक मार्ग अपयशी ठरला तरी इतर मार्ग शोधतात. 5. जीवनविषयक समाधानी वृत्ती. भावनिक सुदृढ व्यक्ती इतरांसोबत घनिष्ठ संबंध निर्माण करू शकतात. समाजासाठी स्वयंसेवेसारख्या कार्यातून आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवतात. प्रश्न 3. मानसिक विकृतींचे निकष स्पष्ट करा. उत्तर. मानसिक विकृतीचे वर्गीकरण व निदान करण्यासाठी DSM व ICD या प्रणालींचा वापर केला जातो. मानसिक विकृतीच्या निदानासाठी वापरण्यात येत असणाऱ्या DSM-5 या आवृत्तीनुसार मानसिक विकृतीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत. 1. चिकित्सालयीन लक्षणे. ज्याप्रमाणे विविध शारीरिक विकृतींची निरनिराळी लक्षणे आढळतात, त्याप्रमाणेच विविध मानसिक विकृतींचीही निरनिराळी लक्षणे आढळतात. अशा लक्षणांच्या एकत्रित समूहाला सिंड्रोम असे म्हणतात. एखाद्या मानसिक विकृतीचा सिंड्रोम ठराविक कालावधीपेक्षा अधिक काळ एखाद्या व्यक्तीत आढळल्यास त्या व्यक्तीला मानसिक विकृती झाल्याचे निदान केले जाते. मनोचिकित्सक या लक्षणानुसार मानसिक विकृतीचे निदान करून त्यावर उपचार करू शकतात. उदाहरणार्थ 6 वर्ष व त्यापेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीने भूकंपासारख्या धोकादायक प्रसंगाचा स्वतः अनुभव घेतला असेल आणि त्या व्यक्तीने 3 दिवसांपेक्षा जास्त काळ म्हणजे सतत 4 आठवड्यांपर्यंत भीती, चिंता, अस्वस्थता, भावनिक अस्थिरता इत्यादी लक्षणे दर्शवल्यास त्या व्यक्तीला तीव्र तणाव व विकृती झाल्याचे निदान केले जाते. 2. मनस्ताप व अक्षमता. तीव्र स्वरूपाच्या ताणामुळे निर्माण होणारा मानसिक त्रास व अक्षमता हा मानसिक विकृतींचा महत्त्वाचा निकष आहे. मानसिक त्रासामुळे भीती, चिंता, नैराश्य इत्यादी नकारात्मक भावना अनुभवास येतात. तर अक्षमतेमुळे वैयक्तिक, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात योग्य भूमिका पार पाडता येत नाहीत. एखाद्या व्यक्तीस दीर्घकाळासाठी मनस्ताप व अक्षमता अनुभवास आल्यास त्या व्यक्तीला मानसिक विकृती झाल्याचे निदान केले जाते. 3. कार्यात्मक बिघाड. जेव्हा एखाद्या व्यक्तीत मानसिक, जैविक व विकासात्मक कार्यक्षमतांमध्ये असमर्थता निर्माण करणारी लक्षणे दीर्घ कालावधीसाठी आढळतात, तेव्हा त्या व्यक्तीला मानसिक विकृती झाल्याचे निदान केले जाते. उदाहरणार्थ स्मरण अक्षमता, अध्ययन अक्षमता, अवधान केंद्रित करण्यात असमर्थता इत्यादी कार्यात्मक बिघाड अनेक महिन्यांसाठी व्यक्ती अनुभवत असेल तर त्या व्यक्तीला मानसिक विकृती असल्याचे निदान केले जाते. 4. तीव्र स्वरूपाच्या ताणकांना दिलेली सामान्य स्वरूपाची प्रतिक्रिया मानसिक विकृतीचे लक्षण मानले जात नाही. एखाद्या तीव्र स्वरूपाच्या ताणाला एखाद्या व्यक्तीने सामान्य स्वरूपाची प्रतिक्रिया दिल्यास ते मानसिक विकृतीचे लक्षण मानले जात नाही. उदाहरणार्थ प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, भूकंपात स्वतःचे घर जमीनदोस्त झाल्यास व्यक्ती आक्रोश करू लागते, नैराश्यात जाऊ शकते. ही लक्षणे काही दिवसांसाठी, सर्वसाधारणपणे 3 दिवसांसाठी सामान्य मानली जातात, परंतु ही लक्षणे अनेक महिन्यांसाठी व अनेक वेळा दिसून आल्यास त्याच लक्षणांना अपसामान्य मानले जाते व अशा वेळी संबंधित व्यक्तीला मानसिक विकृती झाल्याचे निदान केले जाते. 5. सामाजिक व सांस्कृतिक विचलित वर्तन हे मनोविकृतीचे निकष मानले जात नाहीत. सामाजिक व सांस्कृतिक विचलित वर्तन व सामाजिक संघर्षात्मक वर्तन मनोविकृत वर्तनाचे निकष मानले जाऊ शकत नाहीत.
उदाहरणार्थ समलैंगिकता ही काही समाजात मानसिक विकृती समजली जाते, परंतु DSM-5 वर्गीकरण प्रणालीनुसार समलैंगिकता ही मानसिक विकृती समजली जात नाही. शेवटचा 7वा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर 150 ते 200 शब्दात स्पष्ट करा. 10 गुण. 1. बुद्धिमापन चाचण्यांचा इतिहास सविस्तर लिहा. 2. व्यक्तिमत्व मापनाची विविध तंत्रे स्पष्ट करा. आता या संदर्भात मॉडेल ॲन्सरमध्ये काय सांगितले ते पाहूया. प्रश्न 7वा. पुढीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर 150 ते 200 शब्दात स्पष्ट करा. 10 गुण. 1. बुद्धिमापन चाचण्यांचा इतिहास. यामध्ये कोणते मुद्दे आले पाहिजे ते पाहूया. पॉल ब्रोका आणि सर फ्रान्सिस गाल्टन यांचे योगदान. रेमंड कॅटेल, प्रमाणित चाचण्यांना प्राधान्य. अल्फ्रेड बिने, पहिली बुद्धिमापन चाचणी विकसित. चाचणीतील सुधारणा. पहिले व दुसरे महायुद्ध. विविध बुद्धिमापन चाचण्यांचा विकास. या आणि इतर मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमापन चाचण्यांच्या इतिहासातील योगदान. स्पष्टीकरण अपेक्षित आहे आणि याचं उत्तर आहे पाठ्यपुस्तकात पानी क्रमांक 14 आणि 15 उत्तर दिलेलं आहे. दुसऱ्या प्रश्नाच्या संदर्भात मार्गदर्शन पाहूया. व्यक्तिमत्व मापनाची तंत्रे किंवा पद्धती म्हटले तरी चालेल. 1. वर्तन विश्लेषण. मुलाखत, रचित, अरचित. निरीक्षण. 2. स्ववृत्ततंत्र. MMPI कंटेल यांची 16 व्यक्तिमत्व घटक. 3. प्रक्षेपण तंत्र. रोरशा शाईच्या डागाची चाचणी. कथावस्तू असंवेदन चाचणी. वाक्यपूर्ती चाचणी. वरील सर्व घटकांचे स्पष्टीकरण करायचे आहे आणि याचं उत्तर पान क्रमांक 28-29 पाठ्यपुस्तकामध्ये आहे. आपण आता उत्तर लेखन करूया. 1. बुद्धिमापनाचा इतिहास. उत्तर. बुद्धिमापनाचा इतिहास पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येतो. 1. पॉल ब्रोका आणि सर फ्रान्सिस गाल्टन यांचे बुद्धिमापनातील योगदान. पॉल ब्रोका आणि सर फ्रान्सिस गाल्टन या शास्त्रज्ञांनी बुद्धिमापनाविषयी सर्वप्रथम 1880च्या दशकात विचार केला. त्यांनी कवटीचा आकार, प्रतिक्रिया काळ, दृष्टी अचूकता, श्राव्य मर्यादा पातळी, श्वसन क्षमता इत्यादी परिवर्त्य मोजणारी चाचणी विकसित केली. त्यांनी कवटीच्या आकाराचे मापन करून बुद्धिमत्ता ठरवता येते असे मत मांडले. त्यांनी असे गृहीत धरले की कवटीचा आकार जितका मोठा तितकी व्यक्ती तल्लख असते. सर फ्रान्सिस गाल्टन यांची चाचणी बुद्धिमापनासाठी फार उपयुक्त ठरली नाही. 2. रेमंड कॅटेल यांचे बुद्धिमापनातील योगदान. 1890च्या दशकाच्या सुरुवातीस रेमंड कॅटेल या सर फ्रान्सिस गाल्टन यांच्या प्रयोगशाळेतील सहकार्याने अमेरिकेत अनेक ठिकाणी प्रयोगशाळा उभारल्या. रेमंड कॅटेल यांनी मानसिक चाचणी या संकल्पनेचा मानसशास्त्रीय लिखाणात सर्वप्रथम वापर केला. रेमंड कॅटेल यांनी वेदनिक कार्याद्वारे बुद्धिमत्तेचे मापन करता येते आणि बुद्धिमापन चाचण्या या प्रमाणित पद्धतीनेच दिल्या गेल्या पाहिजेत असे मत मांडले. 3. बुद्धिमापनाची पहिली चाचणी. 20व्या शतकाच्या सुरुवातीस पॅरिसमधील शालेय अधिकाऱ्यांना काही विद्यार्थी कोणतेही वैद्यकीय किंवा परिवेशीय कारण नसतानाही परीक्षेत सातत्याने अपयशी का ठरत आहेत याविषयीची कारणे जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती. त्यातूनच बिने सायमन चाचणीची निर्मिती झाली. फ्रेंच मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड बिने यांनी त्यांच्या सायमन या सहकार्याच्या मदतीने 1905 साली पहिली बुद्धिमापन चाचणी प्रकाशित केली. त्यामुळेच अल्फ्रेड बिने यांना बुद्धिमत्ता चाचण्यांचे जनक मानले जाते. बिने सायमन चाचणीत तर्क करणे, यमक जुळवणारे शब्द ओळखणे, वस्तूंची नावे सांगणे इत्यादी घटकांचा समावेश होता. या चाचणीत 1908 साली व पुन्हा 1911 साली सुधारणा करण्यात आल्या. 4. टर्मन यांचे बुद्धिमापनातील योगदान. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लेव्हिस टर्मन यांनी 1916 मध्ये बिने सायमन चाचणीत काही घटकात बदल केले. नव्याने काही घटकांचा समावेश केला. नवीन वय मानदंड विकसित केले व चाचणीची वरील वयोमर्यादा वाढवून सुधारणा केल्या. या सुधारित चाचणीला स्टॅनफोर्ड बिने बुद्धिमापन चाचणी म्हणून ओळखले जाऊ लागले.
स्टॅनफोर्ड बिने बुद्धिमापन चाचणीत 1937, 1960, 1972, 1986, 2004 साली सुधारणा करण्यात आल्या. 5. जागतिक महायुद्धांच्या काळातील बुद्धिमापन. 1914 साली पहिले महायुद्ध सुरू झाले. त्यानंतर 1917 साली रॉबर्ट यर्कस यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने आर्मी अल्फा टेस्ट आणि आर्मी बीटा टेस्ट या बुद्धिमापन चाचण्या तयार केल्या. या बुद्धिमापन चाचण्या पहिल्या महायुद्धात सैनिकांची भरती करताना मोठ्या प्रमाणावर वापरण्यात आल्या. 1939 साली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पुन्हा सैनिकांची भरती करण्यासाठी आर्मी जनरल क्लासिफिकेशन टेस्ट या बुद्धिमापन चाचणीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. 6. डेव्हिड वेशलर यांचे बुद्धिमापनातील योगदान. डेव्हिड वेशलर यांनी 1939 साली वेशलर बेलिव्ह चाचणी प्रकाशित केली. या चाचणीत 1955 साली सुधारणा करण्यात आली व ही सुधारित चाचणी वेशलर ॲडल्ट इंटेलिजन्स स्केल, वेशलर यांची प्रौढांकरता बुद्धिमत्ता चाचणी या नावाने ओळखली जाऊ लागली. ही चाचणी प्रौढ व्यक्तीच्या बुद्धिमापनासाठी उपयुक्त ठरते. कार्ल पियर्सन यांनी 2008 साली वॅस चाचणीची 4थी आवृत्ती प्रकाशित केली. डेव्हिड वेशलर यांनी लहान मुलांच्या बुद्धिमापनासाठी चाचणी तयार केली. ही चाचणी वेशलर इंटेलिजन्स स्केल फॉर चिल्ड्रन, वेशलर यांची मुलांकरिता बुद्धिमत्ता चाचणी या नावाने ओळखली जाते. या चाचण्यांव्यतिरिक्त इतर अनेक मानसशास्त्रज्ञांनी निरनिराळ्या बुद्धिमापन चाचण्या तयार केल्या आहेत. प्रश्न दुसरा. व्यक्तिमत्व मापनाची विविध तंत्र किंवा पद्धती स्पष्ट करा. मुद्दे. 1. वर्तन विश्लेषण. 2. स्ववृत्ततंत्र. 3. प्रक्षेपण तंत्र. उत्तर. व्यक्तिगत मापनाच्या विविध पद्धती किंवा तंत्र पुढीलप्रमाणे आहेत. 1. वर्तन विश्लेषण. मुलाखत, निरीक्षण यासारख्या तंत्राचा समावेश वर्तन विश्लेषणामध्ये केला जातो. या वर्तन विश्लेषण पद्धती पुढीलप्रमाणे आहेत. अ. मुलाखत. मुलाखतीद्वारे मुलाखतकर्ता मुलाखतदात्याला प्रश्न विचारून व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो. मुलाखतदात्याने उत्तरे देण्यासाठी घेतलेला वेळ, चेहऱ्यावरील हावभाव, शारीरिक हालचाली इत्यादी बाबीही व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळवताना लक्षात घेतल्या जातात. मुलाखतीचे रचित मुलाखत व अरचित मुलाखत असे उपप्रकार पडतात. ब. निरीक्षण. विविध परिस्थितींमध्ये व्यक्तीच्या वर्तनाचे निरीक्षण करून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज बांधता येतो. उदाहरणार्थ, एखादा रुग्ण इस्पितळात इतरांशी कसा वागतो याचा निरीक्षणाद्वारे अभ्यास करता येतो. निरीक्षणाचे नैसर्गिक निरीक्षण, नियंत्रित निरीक्षण, सहभागी निरीक्षण, असहभागी निरीक्षण इत्यादी प्रकार उपयुक्त ठरतात. 2. स्ववृत्ततंत्र. स्ववृत्ततंत्राद्वारे किंवा शोधिकेद्वारे व्यक्ती स्ववृत्त शोधिकेतील प्रश्न किंवा विधाने यांना स्वतः प्रतिक्रिया देते व त्याद्वारे स्वतःच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंविषयी माहिती पुरवते. उदाहरणार्थ, मिनेसोटा बहुअवस्था व्यक्तिमत्व शोधिका, हायस्कूल व्यक्तिमत्व शोधिका इत्यादी. 3. प्रक्षेपण तंत्र. मनोविश्लेषणवादाच्या अभ्यासातून व्यक्तिमत्व मापनाचे प्रक्षेपण तंत्र विकसित झाले आहे. अबोध पातळीवर दमित केलेल्या भावना, इच्छा आणि संघर्ष यांचा शोध घेण्यासाठी प्रक्षेपण तंत्र उपयुक्त ठरते. प्रक्षेपण तंत्रामध्ये व्यक्ती संदिग्ध व अरचित साहित्याला मुक्तपणे प्रतिक्रिया देत असते. प्रतिक्रिया देताना त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित वैयक्तिक संघर्ष, प्रेरणा, समस्या सोडवण्याच्या पद्धती व इतर अनेक बाबी संदिग्ध व अरचित साहित्यावर प्रक्षेपित करते. रोर्शाशाहीच्या डागाची चाचणी, कथावस्तू, असंवेदन चाचणी, वाक्यपूर्ती चाचणी इत्यादी व्यक्तिमत्व मापन चाचण्यांचा प्रक्षेपण तंत्रात समावेश होतो. धन्यवाद. अशा प्रकारे आपण 12वी कला शाखेची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. मॉडेल ॲन्सरचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका या चॅनलवर पाहायच्या असतील तर
चॅनलची प्लेलिस्ट नक्की पहा. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. अभ्यासासाठी शुभेच्छा, परीक्षेसाठी शुभेच्छा.